गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण CTET परीक्षा म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता या परीक्षेची तयारी तुम्ही 60 दिवसामध्ये कशा पद्धतीने करू शकतात आणि ह्या 60 दिवसाची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला पास करून देईल यावर आपण चर्चा करणार आहोत. 60 दिवसामध्ये तयारी कशा पद्धतीने करायची, प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या. याच पद्धतीने तयारी करा, सगळेच विद्यार्थी पास होतील. फक्त हे पद्धत जी असते अभ्यास करण्याची ती अभ्यासाची पद्धत तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, आता आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. बॅच उपलब्ध आहे पेपर 1, पेपर 2 दोघं पेपर साठी बॅच उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठी हिंदी मध्ये नोट्स उपलब्ध नोट्स मिळतील. मराठी हिंदी मध्ये ऑनलाईन टेस्ट ॲप मिळेल. मॉडर्न क्वेश्चन पेपर उपलब्ध मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं, एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला कुठेही काही मिळत नाही, बरोबर आहे का नाही. वेगवेगळी चार्ज फी घेतली जाते, पण आपण आता 1099 फी दाखवत असेल, पण 20 जून पर्यंत जर तुम्ही जॉईन करणार तर 999 आणि 1399 मध्ये दोघं पेपर जॉईन करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स, ऑनलाईन टेस्ट वगैरे, मॉडर्न क्वेश्चन पेपर सर्व काही उपलब्ध होऊन जाईल. नंतर 1 रुपया पण भरायची गरज नाही. आता फक्त आपण अभ्यास कसा करायचा आहे त्यासाठी तुम्ही काय करा, PSCSO अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावर मोबाईल नंबर दिलेला आहे. मोबाईल नंबरवर काही अडचण असेल तर संपर्क तुम्ही करू शकतात. हे बघा, इथे मोबाईल नंबर दिलेला आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. ऍप्लिकेशनचं नाव आहे ऍपचं PSCSO अकॅडमी. हे ऍप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोर वर जाऊन. आणि काही जर अडचण लागली तर आपला व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअप ग्रुप पण दिलेला आहे, त्या ग्रुपला पण तुम्ही ऍड होऊ शकतात. आता फक्त आपण अभ्यास कसा करायचा यावर चर्चा करणार आहोत. कारण जसे जसे दिवस चालले तसे तसे तुम्ही काही विद्यार्थी गोंधळात पडले का आता काय होईल, दिवस तर आलेले आहेत, अभ्यास अजून झालेला नाही, काहींनी तर अजून सुरुवात पण केली नाही. आता सगळ्यात पहिले अभ्यास कुठून करावा, कशा पद्धतीने करावा हे आपण समजून घेऊ आणि कशा पद्धतीने तुम्ही 60 दिवसात हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात याचं नियोजन मी तुम्हाला सांगतो. आता बघा, तुम्ही बॅच घेतल्यावर सर्वात पहिला आपल्याकडे विषय आहे CDP विषय आहे. CDP विषय त्याच्यामध्ये किती टॉपिक आहेत माहितीये का? 32 टॉपिक आहेत. किती टॉपिक आहेत? 32 टॉपिक तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि हे टॉपिक तुम्ही 5 दिवसात पूर्ण करू शकतात. किती तास अभ्यास करावा लागेल? 19 तास पूर्ण 32 टॉपिक बघण्यासाठी. बघा, 32 टॉपिक बघण्यासाठी किती 19 तासात तुम्ही पूर्ण करू शकतात. किती तासात? 19 तासात किती टॉपिक बघू शकतात? 32 टॉपिक. म्हणजे एक टॉपिक जर बघायला गेलं तर 15-15, 20-20, 25-25 मिनिटं म्हणजे सर्व सिलेबस तुमचा कव्हर केलेला आहे 32 टॉपिक मध्ये. कशाचा? CDP. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे CDP. हा विषय जर अभ्यासला CDP तर तुमचा मराठीचा 7 मार्काचा, हिंदीचा 7 मार्काचा, EVSचा 7 मार्काचा, SS सोशल सायन्स असेल त्याचा 14 मार्काचा, मॅथ सायन्स असेल त्याचा 7 मार्काचा. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक विषयामध्ये 7-7, 8-8 मार्कांना हा विषय चालतो. कुठला? CDP विषय. म्हणजे किती मार्कांना येतो? म्हणजे स्वतः हा CDP विषय 30 मार्काला येतो. आणि हे जर मार्क पकडले तर प्रत्येक विषयात 7-7, 8-8 म्हणजे हा विषय 60 ते 70 मार्क देऊन जातो. किती मार्क देऊन जातो? 60 ते 70. म्हणजे 60 ते 70 मार्क आपल्याला जर संपूर्ण मिळवायचे आहेत तर यासाठी काय करावं लागेल? CDP विषय तुम्हाला काळजीपूर्वक बघावा लागेल. कारण आता वेळ कमी, जसे जसे दिवस जातील तशी वेळ काय, आता मुलं TET देतील, TET नंतर CTET अभ्यास करतील. मग त्यासाठी तुम्ही ते रेकॉर्ड स्वरूपात पण तुम्हाला व्हिडिओ आहेत. तुम्ही 32 टॉपिक 19 तासात पूर्ण 5 दिवसामध्ये तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकता. बरोबर आहे का नाही? 19 तास बघणं काही अवघड नाही. 5 दिवसामध्ये 3-3 तास जरी तुम्ही दिला तरी 5 दिवसामध्ये CDP पूर्ण पॅटर्न संपून जाईल. बघा, त्याच्यानंतर विषय अभ्यासायचा मराठी हिंदी. कुठला विषय अभ्यासायचा? CDP अभ्यासल्यानंतर मराठी हिंदी. विद्यार्थी चुका काय करतात माहितीये का? CDPचा एक टॉपिक, मराठीचा एक टॉपिक, हिंदीचा. याच्या असं कधीच करू नका. कारण काय होतं, तुमची लय लागते. लय म्हणजे एखादा विषय आपल्याला समजायला लागला आणि तोच विषय, आता समजा तुम्ही CDPचे 5 टॉपिक बघितले, 5 टॉपिक बघितल्यानंतर लगेच हिंदी बघायला लागले किंवा मराठी बघायला लागले तर तुमची जी लिंक लागलेली होती, बरोबर आहे का नाही, जे समजायला लागलं होतं ते समजेल का? तर नाही, लिंक तुटून जाते. मग तसं न करता पूर्ण CDPचे 32 टॉपिक जर बघितले तर तुमचे 60 ते 70 मार्क कव्हर झाले का नाही? आपण 60च मार्क धरूया. किती मार्क? 60 मार्क तुमचे कव्हर झाले पूर्ण CDP केल्यावर 32 टॉपिक. त्याच्यानंतर
दुसरा विषय येईल मराठी हिंदी. आता तुम्हाला माहिती आहे मराठी हिंदी कॉमन असतो, कारण पहिली भाषा मराठी, दुसरी हिंदी, म्हणजे ट्रान्सलेशन केलेलं असतं, दुसरं काही नाही, तुम्हाला माहित आहे. आता मराठीचे पूर्ण 18 टॉपिक आहेत. किती टॉपिक आहेत? 18 टॉपिक आहेत. आता 18 टॉपिक तुम्ही 12 तासामध्ये पूर्ण करू शकतात, म्हणजे 3 दिवसामध्ये सहज पूर्ण करू शकतात. 3 दिवसामध्ये सहज पूर्ण करू शकतात मराठीचे टॉपिक. मराठी हिंदी म्हणजे बघा, हे तुमचा 30 मार्क आणि हा तुमचा मराठी हिंदी तुम्हाला 60 मार्काला येतात, कारण 30 मार्काला तुम्हाला मराठी येतं, त्याच्यामध्ये उतारा असतो 15 मार्काचा, आणि हिंदी पण तुम्हाला किती मार्काला येतं? 30 मार्काला. मला सांगा, 30 आणि 30 हे झाले तुमचे मराठी हिंदीचे 60, हा, आणि सीडीपी विषयाचे 30 मार्क, म्हणजे किती अभ्यास झाला तुमचा? 90 मार्कांचा अभ्यास झाला. 90 मार्कांचा अभ्यास किती दिवसात केला? हे 5, हा, 8 दिवसामध्ये तुम्ही किती अभ्यास केला? 90 मार्कांचा अभ्यास केला. मग आपण जर 8 दिवसामध्ये 90 मार्काचा अभ्यास करू, आपण असं समजू 20 माझ्या चुका होतील, 20 माझ्या चुका होतील, 90 पैकी तर 70 तर तुम्हाला मिळतील ना. 90 पैकी 70 जर तुम्हाला मिळायला लागले, मग आता बाकीचे विषय अभ्यासायचे आपल्याला. फक्त मराठी, सीडीपी, मराठी, हिंदी या विषयांमध्ये टार्गेट 70च्या पुढे ठेवायचं. किती ठेवायचं? 70च्या पुढे. 90 पैकी मला 70 मिळालं पाहिजे, हे तुमचं टार्गेट असेल. बरोबर आहे का नाही? आता त्यानंतर विषय कोणते अभ्यासायचे? आता तुम्ही जर सीडीपी विषय काळजीपूर्वक जर अभ्यासला असेल, तर तुमचे गणिताचे 7 किंवा 8 मार्क पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, अध्यापन शास्त्राचे कव्हर होऊन जातात, जर सीडीपी विषय काळजीपूर्वक. आता गणित अध्यापन शास्त्राचे 11 टॉपिक आहेत. किती आहेत? 11 टॉपिक 2 दिवसात तुम्ही सहज पाहू शकतात, 5 किंवा 6 तासामध्ये. किती? 5 किंवा 6 तासामध्ये गणित अध्यापन शास्त्र पूर्ण कव्हर करू शकतात. हा, किती टॉपिक आहेत? 11 टॉपिक 7 किंवा 8 तासामध्ये पूर्ण करा, किंवा तुम्ही 5 किंवा 6 तासामध्ये पण पूर्ण करू शकतात, म्हणजे तुमच्या आकलन क्षमतेनुसार तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय करायचंय? गणित अध्यापनाचा झाल्यानंतर एनसीईआरटी वाचन करायचंय. काय करायचंय? एनसीईआरटी वाचन. आता बघा, तुमचा जर पेपर 1 असेल, पेपर 1 असेल तर तुम्हाला माहितीये, तुम्हाला ईव्हीएस वाचावं लागतं. ईव्हीएस 3री, 4थी, 5वी चे पुस्तक, ते आपल्या ऍपमध्ये सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत. हा, 3री, 4थी, 5वी चे सर्व उपलब्ध आहेत, म्हणजे एनसीईआरटी तुमचं वाचन पण होऊन जाईल. कळालं? जर तुमचा मॅथ आणि सायन्स असेल पेपर 2 साठी, ज्यांचा पेपर 2 आहे, पेपर 2 ला समजा तुमचा मॅथ सायन्स आहे, म्हणजे तुम्हाला 6वी, 7वी, 8वी सायन्सची पुस्तके वाचावी लागतील, म्हणजे एनसीईआरटी वाचावी लागेल. ज्यांचा सोशल सायन्स विषय, बघा, ज्या विद्यार्थ्यांचा सोशल सायन्स विषय, मग यांना पण एनसीईआरटी वाचायला वेळ पाहिजे का नाही? मग एनसीईआरटी वाचायला वेळ पाहिजे, तर यासाठी काय करावं लागेल? हे विषय आपल्याला लवकर आटपणं आणि काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही एनसीईआरटी समजा, आता तुम्ही काही विद्यार्थी टीईटी झाल्यावर बॅच जॉईन करतील किंवा टीईटी झाल्यावर अभ्यासाला लागतील. आता तुम्ही समजा या विषयाला 5, समजा 6 दिवस घेतले, या विषयाला आपण 5 दिवस देऊ, म्हणजे किती दिवस झाले? 11 दिवस झाले. आपण असं समजू यांना 15 दिवस तुम्ही घ्या. मराठी, हिंदी आणि सीडीपी यांना तुम्ही 15 दिवस घेतले. किती दिवस घेतले? 15 दिवस अभ्यास केला. किती? 15 दिवस. किती मार्काचा अभ्यास करतायत? 90 मार्काचा. तुम्हाला मी टार्गेट दिले, पूर्ण टॉपिक बघितलं तर तुम्ही 70 पेक्षा जास्त सहज घेऊ शकतात. कळालं? मग त्याच्यानंतर तुम्ही गणित अध्यापन शास्त्र, सीडीपी मुळे तुमचे 7 मार्क इथे झाले. ईव्हीएस जर तुमचा पेपर 1 असेल तर ईव्हीएस असेल, 7 मार्क तिथे सीडीपी मुळे झाले. म्हणजे हे 7 आणि 7 हे 14 ते 15 मार्क, म्हणजे 90 मध्ये बघा, 90 मध्ये जर तुम्ही 15 मार्क ऍड केले, तुमचा स्कोर 105 होऊन गेला. किती झाला? 105. 105 मार्काचा अभ्यास झाला तुम्ही सीडीपी मराठी अभ्यास केल्यावर. मग आता उरलेलं तुमची एनसीईआरटी वाचन करावं लागेल. एनसीईआरटी वाचन केल्यावर एनसीईआरटीचे तुम्हाला म्हणजे 30 मार्क अध्यापन शास्त्रावर येतात. तुम्हाला तर माहिती आहे ना? तर 30 एनसीईआरटीचे 30 मार्क जे असतात, 15 मार्क अध्यापन शास्त्रावर, 15 मार्क उपयोजनात्मक, आणि सोशल सायन्सला पण तेच असतं. त्या सोशल सायन्सला पण काय केलं जातं? बोध आधारित प्रश्न विचारले जातात. इथे तुम्हाला या राजाने कोणते पुस्तक लिहिले किंवा काय लिहिलं असे प्रश्न न विचारता, त्या संकल्पना आधारित, बोध आधारित प्रश्न तुम्हाला सोशल सायन्स असेल, ईव्हीएस असेल, याच्यावर विचारले जातात. मग आता सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थी नापास कुठे होतात माहितीये का? का विद्यार्थी काय करतात? एवढा सगळा अभ्यास झाला, एवढा सर्व अभ्यास झाल्यानंतर 15 दिवसात तुम्ही मॉडर्न क्वेश्चन पेपर सोडवू शकता, टेस्ट सराव करू शकता. यासाठी तुम्हाला 15 दिवस वेळ द्यायचा आहे, म्हणजे 15 ऑगस्ट झाल्यानंतर तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिका आणि मॉडर्न क्वेश्चन पेपर टेस्ट सोडवता आल्या पाहिजे, म्हणजे तुमचा अभ्यास किती झालेला आहे त्याच्यावर तुम्हाला स्कोर कळतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला क्रिकेटचा सामना खेळायचा आहे,
तर आपण डायरेक्ट सामन्याच्याच दिवशी बॅट हातात घेऊन मैदानावर गेलो तर पहिलाच बॉल लागला मग तोंडावर, मग काय करणार? मग विद्यार्थी नापास कुठे होत आहे? का त्या विद्यार्थ्यांना मॉडर्न क्वेश्चन पेपरचा ते सराव करत नाही आणि हा सराव न केल्यामुळे काय प्रॉब्लेम येतो माहितीये का? तर विद्यार्थ्याला जेव्हा पेपराला जातो सर्व अवघड अवघड वाटतं, नाही बाबा हे तर मला कळत नाही, ते तर मला कळत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, या 15 दिवसात तुम्ही जेवढा जास्त सराव करणार तो प्रश्न काय होईल, तुमचे परिचित होऊन जातील ती भाषा. कारण खूप शब्द हिंदीचे काय करतात आपल्याला समजत नाही. मग हिंदीचे शब्द समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सराव तर महत्वाचा आहे ना. म्हणून आपल्या ऍपमध्ये मराठी आणि हिंदीमध्ये तुम्हाला शिकवलं जातं, जेणेकरून तो अर्थ सुद्धा मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये पण तुम्हाला सांगितला जातो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर आकलन झालं पाहिजे, त्याचा अर्थ कळाला पाहिजे, त्याचा बोध कळाला पाहिजे. आता नामांकित करणं, समजा शब्द, आता खूप लोकांना नामांकित करणं माहित नाही. नामांकित करणं म्हणजे त्याला लेबल लावणं, एक तर त्याच्या मार्कांच्या आधारावर किंवा जातीच्या धर्माच्या आधारावर त्याला नामांकित. चालेल का नामांकित करून? पण आपल्याला जर नामांकित करून जर माहित नसेल तर काय होईल? आपलं ते उत्तर चुकेल. किंवा बघा आपण निर्देश देणं, आता खूप लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल निगेटिव्ह शब्द बघ पास होतो, तर नाही. निर्देश देणं जर असेल तर निगेटिव्ह, विभेदित निर्देश देणं असेल म्हणजे वेगवेगळे निर्देश द्या तर पॉझिटिव्ह. म्हणजे फरक कळाला का? ज्या वेळा तुम्ही हिंदीचे शब्द जास्त समजून घेणार, मराठी आणि हिंदीचा अर्थ लावून, त्यावेळेला तुम्ही 100% पास होणार. बघा त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, शेवटचे 15 दिवस काय करायचंय, अभ्यास यासाठी म्हणजे वेळ यासाठी द्यायचा आहे का जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवता आल्या पाहिजे. एनसीईआरटी वाचन तुमचा जो 1 ऑगस्ट असेल, 1 ऑगस्ट तर 15 ऑगस्ट मध्ये एनसीईआरटी वाचून होईल का नाही? म्हणजे 15 दिवसामध्ये एनसीईआरटी तुमची वाचून होते. कारण तुम्हाला माहितीये 7-7 अध्याय किंवा 8-8 अध्याय बघा, सोशल सायन्स असेल त्यांचे 7-7 असे अध्याय दिलेले आहेत, बरोबर आहे की नाही? 7-7 अध्याय. तुमचं भूगोल असेल याच्यामध्ये 7-7 8-8 अध्याय दिलेले आहेत. 15 दिवसात तुम्ही सर्च करू शकता, इथे काहीच पाठांतर करायची गरज नाही. सगळं सामाजिक जीवन दिलेलं आहे. सोशल सायन्स मध्ये पण इतिहासाचं पूर्ण सामाजिक जीवन दिलेलं आहे. सायन्स असेल, सायन्सचे तर तुम्हाला फक्त सायन्सचेच पुस्तक वाचवायचे. 6वी 7वी 8वी सहज वाचू शकतात. हा, ज्यांचं ईव्हीएस आहे ऑलरेडी, ईव्हीएस चे तुम्हाला नोट्स उपलब्ध आहे. सोशल सायन्सचे तिथे ऑलरेडी नोट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळं काही मटेरियल तिथे उपलब्ध आहे ऍपमध्ये. त्यामुळे काय करा, शेवट आपला अभ्यासाला 15 दिवस उरला पाहिजे अभ्यास करण्यासाठी, म्हणजे जेणेकरून प्रश्नांचा सराव करण्यासाठी मिळाले पाहिजे. आणि जे लाईव्ह सेशन होत राहतात युट्यूबला, तेव्हा तुम्हाला ते आपोआप. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या ग्रुपवर जे डिस्कस चालतं दररोज पोल पद्धतीने 10-10 15-15 प्रश्न घेतले जातात. 10-10 15-15 प्रश्न घेतल्यामुळे तुमचा सराव पण दररोज होतो टॉपिक नुसार. कळालं? हा एक फायदा आहे. आता तुम्हाला सर्व काही कळालं, फक्त तुम्हाला एवढं लक्षात आणून द्यायचं होतं का सीडीपी विषय किती महत्वाचा आहे. कारण सीडीपी विषयाशिवाय बाकी विषय तुम्हाला आकलन होत नाही आणि विद्यार्थी इथे चुका करतात, सीडीपी विषयाचा चांगला अभ्यास करत नाही. बघा, आता जे विद्यार्थी सीडीपी विषयाचा चांगला अभ्यास करत नाही त्यांचा तोटा काय होतो हे मी तुम्हाला सांगतो. बघा, आता एखादा विद्यार्थी असेल, सर मला सीडीपी मध्ये समजा 17-18 मार्क आले, समजा एखादा विद्यार्थी त्याला 17 किंवा 18 मार्क सीडीपी मध्ये आले, मग याचा अर्थ त्याचा फक्त सीडीपी वीक आहे का? तर अजिबात नाही. त्याचा सीडीपी पण वीक आहे, बरोबर आहे का नाही? सीडीपी मध्ये पण त्याचे 4 मार्क कमी झाले, मराठीमध्ये पण 2-3 कमी होतील कारण सीडीपी त्याचा चांगलं नाही, बरोबर आहे का नाही? मराठीमध्ये पण त्याचे 2-3 मार्क कमी होऊन जातील सीडीपी चांगलं नसल्यामुळे. हिंदी विषय असेल, हिंदी विषयामध्ये पण त्याचे 3-4 मार्क कमी होऊन जातील, बरोबर आहे का नाही? ईव्हीएस विषय असेल, सीडीपी जर काळजीपूर्वक अभ्यासला नाही तर ईव्हीएस मध्ये पण 3-4 मार्क तो कमी करून टाकेल. तुमचं मॅथ अध्यापन शास्त्र असेल, गणित अध्यापन शास्त्र असेल, त्या गणित अध्यापन शास्त्रामध्ये पण तुम्ही 3-4 मार्क कमी करून टाकू शकता, म्हणजे कमी होऊन जातात जर सीडीपी आपल्याला काळजीपूर्वक समजलं नाही तर. मला सांगा, तुम्ही एवढ्याच मार्काने नापास होतात ना, 10 किंवा 12 किंवा 15 एवढ्याच मार्काने तुम्ही नापास होतात, तर का नापास होतात? सीडीपी मध्ये जर 17-18 स्कोर येत असेल, तुमचं सीडीपी फार वीक आहे. आणि ते चांगलं करण्यासाठी तुम्हाला बॅच मध्ये सर्व टॉपिक 32 टॉपिक उपलब्ध आहे. आजपर्यंत खूप विद्यार्थ्यांना 32 टॉपिक कोणते आहेत हे सुद्धा माहित नाही सीडीपी विषयाचे. फक्त कुठेतरी युट्यूबला बघितलं 4-4 5-5 वेळी त्याच्याने अभ्यास करत, असं कधीच होणार नाही. मग तुम्हाला टार्गेट काय करायचं माहितीये का? मग आता तुम्ही टार्गेट कसं करणार? आता तुम्ही सीडीपीचा अभ्यास पूर्ण झाला, सर्व काही झालं, तर मग टार्गेट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही सीडीपी विषयाला टार्गेट करण्यासाठी तुम्ही 22 प्लस, किती 22 प्लस मार्क सीडीपी मध्ये आले पाहिजे. तुमचा मराठी असेल, मराठीला पण 22 प्लस ने टार्गेट करायचं, 22 प्लस. आणि हिंदी विषय असेल, हिंदी विषयाला पण 22 प्लस ने टार्गेट करायला का एवढे मार्क मला मिळाले पाहिजे. आता तुमचे हे किती 66 मार्क झाले, किती मार्क झाले? 66.
तुम्हाला आता ओबीसी असेल किंवा कॅटेगरी मध्ये असेल तर तुम्हाला 82 मार्क लागतात आणि ओपन मध्ये असेल तर तुम्हाला 90 मार्क लागतात. मग आता एखादा विद्यार्थी 66 मिळालेले आहेत त्याला, 66 मार्क मिळाले 90 पैकी, बघा 90, समजा त्याला 90 पैकी 66 मार्क मिळालेले आहेत. मग आता त्याने जर ईव्हीएस मध्ये चांगला अभ्यास केला असेल तर तो 17-18 सहज ईव्हीएस मध्ये मार्क घेऊन जातो आणि गणितामध्ये पण 15-16 मार्क सहज घेऊन जातो. मग असं समजा आपण 15 आणि 15 30च मार्क पकडू, 15-15-30 मार्क पकडू, तरी तो विद्यार्थी सहजरित्या इथे पास होऊन जातो. बरोबर आहे का नाही? आपण जर बॅच लावले असेल तर आपण 15 नाही तर 20 तरी घेऊ ईव्हीएस मध्ये. आता मागच्या वेळाच्या गणित अध्यापन शास्त्र गणितामध्ये आणि ईव्हीएस मध्ये 24-24, 25-25 मार्क मुलांना मिळालेले. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आता एक मुलगी तर डीएड ला पहिल्याच वर्षात होती, धनश्री शिंदे मालेगाव, 115 मार्क मिळवलेले पहिल्याच वर्षात होते. म्हणजे जेणेकरून फक्त अभ्यासाचं काय असतं, कुठल्या विषयावर तुम्हाला भर दिला पाहिजे आणि कुठल्या विषयाचा जर तुम्ही सगळ्यात पहिले गणित अभ्यासायला लागले किंवा ईव्हीएस अभ्यासायला लागले किंवा एनसीईआरटी वाचायला लागले तर तुमचा फायदा अजिबात होणार नाही. त्यासाठी तुम्ही सीडीपी, मराठी, हिंदी, गणित अध्यापनशास्त्र, ईव्हीएस अध्यापनशास्त्र हे बघत जा, नंतरून एनसीईआरटी वाचा. हाच क्रम आहे आणि हा क्रम सर्वांनी फॉलो करा. तुम्हाला सर्व काही बॅच मध्ये उपलब्ध आहे आणि आता खूप विद्यार्थ्यांना सांगतो का आता तुम्हाला सर्च करायला वेळ नाही, मी हे सर्च करेल आणि ते सर्च करेल मग एवढं होईल. फक्त 999 मध्ये तुला जर सगळं उपलब्ध होत आहे, टेस्ट ऍप पण, मॉडर्न क्वेश्चन पेपर पण सर्व काही उपलब्ध होते, तर मग कशाला आपण इकडे तिकडे सर्च करायचं. आता खूप विद्यार्थी पेपरचा फॉर्म भरतात, नापास होऊन येतात, परत फॉर्म भरतात, परत परीक्षेला जातात, किती खर्च करतात तुम्ही, 5,000 रुपये लागून जातात एक पेपर द्यायला गेलं. तर मग तुम्ही एकच वेळा पेपर द्या आणि पास होऊन द्या, बॅच घ्या, सगळं काही तुम्हाला तिथे उपलब्ध आहे, सर्व काही उपलब्ध आहे. बाकी काहीच घ्यायची गरज नाही, याच्या बाहेरचा एकही प्रश्न येत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रांना बॅच बद्दल नक्की कळवा. जे विद्यार्थी तुम्हाला शेअर करतील ऑलरेडी त्यांनी आपल्याकडे बॅच लावलेली आहे हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर बॅच लावा, वेळ वाया घालू नका. आणि जे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत मी त्यांना सांगतो किंवा महिला भगिनी आहेत, यांना अभ्यासाला वेळ कमी असतो, घरगुती काम असते किंवा जिल्हा परिषदेचे शाळेवर असतात, मग या लोकांनी रेकॉर्ड बॅच मस्त बघायची, तुमच्या वेळेनुसार केव्हाही बघा, अभ्यास पूर्ण करू शकतात. तुम्ही कुठे लाईव्हला येत बसणार ज्या वेळेस, कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा, बॅच जॉईन करून घ्या, अभ्यासाला लागा. तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध आहे, काही समस्या असेल यावर चर्चा करू शकतात. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण मिळून जाईल, त्याद्वारे तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या.